सरत्या वर्षाला निरोप देत नववर्ष 2026चं उत्साहात स्वागत करण्यासाठी कोकणची भूमी पर्यटकांनी अक्षरशः फुलून गेली आहे. रत्नागिरीतील प्रसिद्ध आरेवारे समुद्र किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची हाऊसफुल गर्दी पाहायला मिळते. अथांग निळाशार समुद्र, रुपेरी वाळू आणि निसर्गाच्या साक्षीनं 31st सेलिब्रेशन करण्यासाठी राज्याच्या विविध भागातून पर्यटक आरेवारे किनाऱ्यावर दाखल झालेत. निसर्ग सौंदर्याबरोबरच यंदा साहसी खेळांची भर पडल्याने पर्यटकांचा उत्साह आणखी द्विगुणित झालाय. पर्यटनातील मुख्य आकर्षण ठरत आहे ते रत्नदुर्ग माउंटेनियर्सच्या वतीनं सुरू करण्यात आलेली थरारक झिप लाईन. सुमारे अर्धा किलोमीटर लांब असलेल्या या झिप लाईनवरून पर्यटक तब्बल 85 फूट उंचीवरून समुद्राच्या लाटावरून झेप घेत आहेत. आकाशातून विहार करताना खाली दिसणारा अथांग समुद्र, किनाऱ्यालगतची हिरवळ आणि निसर्गरम्य दृश्य पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडत आहे. कुटुंबियांसोबत तसंच मित्रपरिवारांसह आलेले पर्यटक या साहसी अनुभवासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून 31st सेलिब्रेशनसाठी ही झिप लाईन पर्यटकांसाठी खास पर्वणी ठरत आहे. निसर्ग सौंदर्य आणि साहसी खेळांची सुंदर सांगड घालणारा आरेवारे समुद्र किनारा यंदा नववर्ष स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झालाय. कोकणच्या पर्यटन वैभवात भर घालणारी ही झिप लाईन रत्नागिरीच्या पर्यटनाची नवी ओळख बनत आहे. यावेळेला आलेल्या पर्यटकांशी आमचे प्रतिनिधी दुर्गेश पिलणकर यांनी संवाद साधला. नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रत्नागिरीमध्ये उत्साहात येत आहेत. आता आपण आहोत ते रत्नागिरीतील आरेवारी जो समुद्र किनारी पट्टा आहे तो आपण पाहत असाल. इथे हजारो पर्यटक इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत आता झिप लाईनसाठी काही पर्यटक आलेले आहेत. झिप लाईन ही 80 फूट लांब आणि 400 मीटर अशी आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया झिप लाईनचा आनंद कसा आहे. काय सांगाल, झिप लाईनचा आनंद तुम्हाला कसा वाटतो? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है हमको जिप लाइन. कहाँ से आए हो? हम लोग आए हैं थाने से. थाने से आए? हाँ. कोकण में पहली बार हो क्या? हाँ, रत्नागिरी में पहली बार है. कैसा है रत्नागिरी का सफर, कैसा अच्छा लग रहा है? नहीं, बहुत अच्छा लग रहा है. यहाँ का समुंदर बहुत ही क्लीन है. हम लोग पहले गोवा भी गए हैं और अलीबाग भी गए हैं, लेकिन यहाँ का समुंदर यूनिक है, सबसे अच्छा है. आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और इधर ऐसे पोल्यूशन भी नहीं है जैसे सिटीज़ में होते हैं, तो इधर ऐसे नेचर भी बहुत अच्छा है और इतना अच्छा समुंदर भी है, पूरा क्लीन है. पाहतच असाल की रत्नागिरीमध्ये पर्यटकांची गर्दी मोठ्या उत्साहात पाहायला मिळत आहे. प्रहार डिजिटल करता दुर्गेश पिलणकर, आरेवारे, रत्नागिरी.